नमस्कार मंडळी, मी Mrs.Sakharkar. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आलो आहे मी दापोलीला. म्हणजे कालचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलातच की मी बानकुडवरून ट्रॅव्हल करत दापोलीपर्यंत पोचलोचा. रस्ता थोडा खराब आहे. तुम्हाला वाटत असेल की हा काय हर्षदने रस्ता दाखवला आहे, पण रस्ता तसा त्याला आपण काय करणार. तर केळशी मार्गे मला थोडं रस्ता कमी पडतो किलोमीटरला, म्हणून मी त्या मार्ग मला बरं वाटतं. आणि बाईकने काय आपल्याला खड्डे वाचत जायचे, आपल्याला मुंबईत पण सवय आणि गावाला पण आपल्याला सवय आहे, म्हणून मी तो रस्ता चूज करतो. आणि बाजूला असणारा निसर्गरम्य वातावरण ते मला फील करत जायला खूप मजा वाटते. तर आजचा ब्लॉग मी खास म्हणजे गुहागरला जाणार आहे. मी जवळजवळ माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी गुहागर कधी पाहिलं नाही, फक्त ऐकूनच माहिती आहे. मी कोकणातलाच, पण कोकणातलं गुहागर किंवा शृंगारतळी वगैरे त्या साईडची जी गावं आहेत, जानवळे वगैरे, आपला प्रितेशदा पण आहे जानवळ्यामध्ये गुहागरमध्ये. त्याला काय भेटता आलं तर बघूया, पण आपण जाणार आहोत त्याच्या गावामध्ये. तर आजचा ब्लॉग हा गुहागरचा असणार आहे. जंगल जेटी आणि तिकडून कसं कसं जातो आहे ते तुम्हाला दाखवणार आहे, आणि तिकडचं निसर्गरम्य वातावरण. तर चला आता आपण सज्ज होऊया की धोपावे त्यानंतर त्या साईडला गेल्याच्यानंतर दाभोळ, त्यानंतर धोपावे, त्यानंतर राईट मारू आपण त्या साईडला जाणार आहोत. तर चला आता आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. चला. तर चला आता आपण निघालो आहोत पाळंद्यातून दापोलीला जायला, आणि दापोलीतून जाणार आहोत दाभोळला. तर चला आता आपण राईडला स्टार्ट करूया. आता पावसाळा तर गेलेला आहे. रस्ते बघा पूर्ण कोरडे झाले आहेत, आणि बाजूला दिसणारी गर्द झाडी. अशा क्लायमेटमधून राईड करायला पण खूप मजा येते, आणि मला असा रस्ता खूप आवडतो. थोडाफार खड्डे आणि मध्येच प्लेन रस्ता, तर खूप छान असा रस्ता आहे आपण. तर चला. तर आता आपण केळसकर नाक्यावरून राईट मारला आहे, आणि आता हा सरळ रस्ता लागलेला आहे. डायरेक्ट जातो दाभोळला. दाभोळला चंडिका देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. तुम्ही कोकणातले असाल तर आवर्जून तिकडे जा. तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाताना डाव्या साईडला दिसतं त्याचं कमानी, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही रूट बघू शकता. तर चला आता आपण चाललो आहे दाभोळला. तसं म्हटलं तर स्ट्रेटच रस्ता आहे, कुठे जास्त लेफ्ट राईट मारायचे नाही आहेत. छोटी छोटी गावं आहेत मध्ये, तर तुम्ही बघू शकता कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर हे जाताना एक वळणे म्हणून गाव लागतं, आणि त्याच्याच पुढे एक बाजूलाच एक काजू फॅक्टरी आहे. तिथे काजूची फॅक्टरी आहे, बघू शकता बघा उजव्या साईडला. तर आता 5 मिनटामध्ये आपण दाभोळला पोहोचणार आहोत. आजचा आपला एक साईडचा ट्रॅव्हल तर कंप्लीट व्हायला आला आहे. दाभोळ आता येणार आहे थोड्याच वेळात, तर पाहूया. आणि हे डाव्या साईडला जे तुम्ही कमानी बघताय ना, हे दाभोळचं चंडिका देवीचं मंदिर आहे. इथे लेफ्ट साईडला आतमध्ये तिथे नवरात्रीमध्ये खूप प्रोग्राम असतो छान असा.
लेफ्ट साईडला आतमध्ये. आणि हे पुढच्या साईडला तुम्ही बघताय ते दाभोळचं मेन पोलीस स्टेशन आहे, थोडं पुढे गेल्याच्यानंतर. हे दाभोळ फेरीबोट आहे बघा. पलीकडे गेले धोपाव्याला जेटी, आता इकडे येते. इकडे आल्यावर आम्ही त्यातून जाणार आहोत पलीकडे धोपावे. हे दाभोळ आहे, दाभोळ फेरीबोट. तर अशा प्रकारे आता आम्ही दाभोळ जेटीवर पोहोचलेलो आहोत. आता जेटी आम्हाला इथून 150 है ना. तर जरा नाश्ता केला इथं बाजूला, मिसळपाव उसळपाव आणि काय दाबेली खाल्ली. खूप छान अशी दाबेली होती इथे साईडला छोट्या हॉटेलमध्ये. ती खाल्ली नाही. आता आपण जाणार आहोत गुहागरला. पलीकडे जाणार धोपाव्याला, धोप्यावरून मग गुहागर. किती किलोमीटर आहे? 17 किलोमीटर जायचं. मग आपण डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. मग तिथून गेल्यानंतर ब्लॉगचा एंड करणार. चला, तर फायनली आता आपण दाभोळ जेटीवर आलो आहोत. हे बघा इथं लेफ्टला तिकीट घर आहे आणि मी इकडे जेटी. आता यांचा लंच ब्रेक आहे 1:30चा, त्यामुळे जरा थांबावं लागतं आम्हाला. जाऊ शकता. आणि रनिंग तर 5 मिनिटाचंच आहे. ठीक आहे. 1:30 वाजलेला आहे. फेरीबोटचं टायमिंग झालेलं आहे. आता सगळ्या गाड्या फेरीबोटमध्ये चढवतात. बघा किती सुंदर निसर्ग. हे दाभोळ आहे, ही फेरीबोट आहे. नवीनच आले. फेरीबोटचं नाव वैष्णवी आहे. आमचे हे जात आहेत गाडी घेऊन. आता आम्ही इथून पलीकडे धोपाव्याला जाणार. मग धोपाव्यातून 17 किलोमीटर गुहागर आहे. तर आता जेटीमध्ये पोहोचलो आहोत आपण. आणि आता ही जेटी स्टार्ट झाली आहे. हा किनारा आहे, हा दाभोळ आहे. आणि आता आपण जाणार आहोत धोपाव्याला. बघा आता जेटी हळूहळू वळते. या साईडून त्या साईडला चालली आहे जेटी. तर तुम्ही सगळं स्लो मोशनमध्ये बघू शकता की जेटी कशी वळते. आता पेटी झोपावेला वरती सगळे आता गाडी बाहेर काढतात. हे धोपावे आहे, तिथून आपल्याला लाईट टर्न करायचं आहे.
राईट टर्न करायचं आहे. हे धोपावे आहे. आमचे पुढे गेलेत बघा. मी चालते तिथून. आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. पुढे गेल्यावर पुन्हा एकदा लेफ्ट मारायचं. हे राईट साईडला जे तुम्ही बाईक पार्किंग बघता ना, ही अँड्रॉन कंपनीची पार्किंग आहे आणि हा मेन गेट आहे अँड्रॉनचा. ही दाभोळ म्हणजे अंजनवेलच्या मध्ये मोडते अँड्रॉन कंपनी. इथे वीज निर्मिती होते. आता आम्ही गुहागरमध्ये जाणार आहोत. खालचा पाट बघा. खालचा पाट रोड आहे. ह्यांना मोठा मामा भेटला आत्ताच. संध्याकाळी मोठ्या मामाकडे जाणार आहोत. त्यांनी नवीन घर बांधलाय. गुहागर खालचा पाट. 2 मिनिटं आता मामाचं घर आहे. दोन्ही मामाचं हेच घर आहे. पण मोठ्या मामाने नवीन घर बांधलंय. आता मामा या घरी पण येऊन जाऊन असतो. फायनली आम्ही पोचलो. आता आपण आलो आहोत गुहागर समुद्रावर. जरा इकडे निसर्गाच्या सानिध्यात आलो. 5-10 मिनिटं जरा बोलू फेरफटका मारूया. मग जायचं आपल्याला मोडका घरच्या इथून जायचं थोडं पुढे दुसऱ्या मामाकडे. तर आता आपण जाणार आहोत. रिलेटिव्ह बरोबर बोलते. चला आता आपण मामाकडे जाऊया. तर अशा प्रकारे आता आपण मामाकडे आलो आहोत. दुसऱ्यावाले मोठ्यावाल्या सेजलच्या मामाकडे. ही आपली गाडी इकडे पार्क केली आणि आले. मस्त पैकी असा बंगला बांधलाय त्यांनी बघा. हे कुठे येतं? शृंगारतळीच्या थोडा मागे ना, कोणत्या पाट पण आहे. हा हायवे इथं बाजूलाच चिपळूण गोवा हायवे. तर आज आपला गुहागरमध्ये दुसरा दिवस आहे. तर आता जरा इकडे शृंगारतळीच्या थोडा मागे सेजलच्या मामाच्या घरी आलोय. आता जरा फ्रेश वगैरे झालं सकाळी. मला आजूबाजूचा परिसर जरा दाखवूया. खूप छान असा साईडला मामाने बंगला बांधला आहे बघा. बघू शकता. अजून पेंटिंग पण नाही आले. घरभरणी फक्त झाली. आणि ही आपली MT-15 इथे उभी केली आहे. सो आपण मुंबईतून पूर्ण ट्रॅव्हल MT-15वरच करतो. गुहागर, दाभोळ सर्व रूट तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमधून.
छान असा, तर तुम्ही बघू शकता छान असा परिसर. तर हे बघा, बघू शकता तुम्ही छान असा बंगला बांधला आहे मामाने. आतल्या साईडून खूप अशी पेंटिंग केली आहे, तुम्हाला दाखवतो आतल्या बाजूने पण किती रूम आहेत. आणि खूप मला इकडं रम्य वातावरण वाटलं, शांत असं. हे बघा, पिक्चरच्या शूटिंगमध्ये वगैरे वापरण्यासाठी खूप छान असा बंगलो आहे हा. हे बघा, आणि शांत वातावरण, कोण आपला आगीदुगीतच नाही इकडे आजूबाजूला, कोण शांत वातावरण. 2 दिवस मी इकडे स्टे केलं आहे. आता संध्याकाळी किंवा उद्या मी निघणार आहे इकडून मुंबईला जायला. आणि हा हायवे आहे बाजूलाच. आणि ही देवखोली आहे छान अशी बघा. आणि हा बंगल्याची आतली बाजू बघा, हा एंट्रन्स आहे, हा हॉल आहे छान असा. मिसेस चालली तिकडे. बघा, आमची मिस्टर आणि मिसेसमधली ओनर. आणि हा मामाचा छोटू आहे रियांश. आणि आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक राजाभिषेकाची फ्रेम आहे, खूप छान अशी. आणि इकडे लेपला किचन आहे छान असा. आणि इकडे हा मामाचा बेडरूम. आणि आता आपण फर्स्ट फ्लोअरला चाललो आहे. हे बघा, हा फर्स्ट फ्लोअर आहे. इथून त्यांच्या छोट्यासाठी इकडे रूम पडलेत. हा एक बेडरूम आहे छान असा त्यांच्या वडिलांचा. आणि इकडे एक मोकळा असा स्पेसमध्ये एक रूम ठेवला आहे, खूप छान. आणि हा फर्स्ट फ्लोअरच्या वरूनचा व्ह्यू. आणि ते विहीर पण खोदले मामानी. आता तिचं काम करायचं बघा, बाजूलाच त्याची वाळू आणून ठेवली, आता विहिरीचं काम पण करायचं आहे. आणि बाजूला बघा किती मस्तपैकी ग्रीनरी आहे, सर्व झाडं. खूप छान असं निसर्ग आणि शांत वातावरण. मला खूप मस्त वाटलं इकडे. बघा, हा गॅलरीतला व्ह्यू आहे. आणि इकडे हा बाजूला हायवे आहे, चिपळूण हायवे, गुहागर चिपळूण हायवे. आणि ही एंट्री आहे बंगल्याची. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता छान असा. इकडे पण बंगलो आहे दुसरा. तर आता आपण निघालो आहोत शृंगारतळीला. गाडीमध्ये पेट्रोल संपला, तर आता आपण जरा बोलू पेट्रोल टाकून येऊया. तर सेजलला बोलू चला आपण एक फेरफटका पण मारून शृंगारतळी पाहून येऊया आणि पेट्रोलही टाकून येऊया. तर चला आता आपण शृंगारतळीला चाललो. अशा प्रकारे आपला गुहागर दौरा कंप्लीट झालेला आहे. म्हणजे मामाचं घर बघायला आलो होतो खूप दिवसांनी, म्हणजे पहिल्यांदा आलो लग्न झाल्यापासून. मामाने नवीन घर बांधले. तर आता आपण जाणार आहोत दापोलीला. आता दापोलीची टी पुन्हा एकदा पकडणार आणि तिकडून मग दापोलीला सेजलच्या घरी पाळंदर जाणार. मग तिकडून आपल्याला मुंबईला जायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपण आलो आहोत दापोली जेटीवर. पुन्हा एकदा चाललो आहे दापोलीत. तर आता बघूया दापोलीत जाऊया. तिच्या वहिनीला भेटूया, म्हणजे माझी भाची आकाशची मिसेस. आपलं जाणार आहोत आणि मग तिथून पाळंद्यावरून मग मुंबईला जायचं. बघूया आता कसा प्लॅन होतो त्याच्यावर अवलंबून. तर चला आता जेटीला जवळजवळ 7 जेटी आहे. अजून 30 मिनिटं आम्हाला थांबावं लागेल. मग आपण निघणार पलीकडे दाभोळला. चला. आमचे हो बघा कसं वडापाव खायला उभे आहेत. शिरा खाऊन आले, चहा पिऊन आले, तरी त्यांना भूक लागली लगेच 1 तासात. वडापाव खायला आले. मला नको आहे. बघा कसं वडापाव खायला उभे आहेत दुकानात. फेरीबोट व्हायला वेळ आहे, अजून 5 मिनिटं आहेत. 9ची फेरीबोट आहे. आपण इकडे येईल, आम्ही पलीकडे जाणार दाभोळला. फायनली वडापाव आले. हे बघा हो कशी खायला उभे आहेत. पिझ्झा का तुम्ही. तर आता पलीकडून बघा जेटी सुटलेली आहे 9 वाजता. आता इथून 9:15 टाईम आहे आणि वाजलेत 9:10. 5 मिनटात इथून येऊन निघेल. आता ही बघा तुम्ही बघू शकता ही जेटी
इकडून निघाले आहे दाभोळवरून धोपळाला आले. खूप छान. किती स्पीडला येते ना. मोठी आले इकडे. तिरकी होते कशी बघा. पाण्याला भरती आहे ना. हो भरती आहे. चार आहेत ना डॉक्टर मोकल सरांच्या जेटी. एक आपल्याकडे आहे, एक डिगीला आहे, एक तवशाळ जयगड आणि एक दाभोळ. आपण 2 यामध्ये बसलो ना. हो ॲम्ब्युलन्स आहे बघा. आणि इकडे आहे ना ॲम्ब्युलन्सला फ्री सर्व्हिस असते. म्हणजे जर आतमध्ये सेवा असेल तर बॉडी वगैरे असेल तर पेशंट असतात ना. बघा सर्व माणसं इथे बाहेर येत आहेत. महाराष्ट्र शासनाची ॲम्ब्युलन्स आहे. तर आत्ता आपण आलो आहोत दाभोळच्या चंडिका मंदिरच्या. इथून इथे आतमध्ये एक माझा मित्र राहतो सिद्धेश टोळणकर. त्याच्या घरी आलो आहोत. हा त्याचा घर आहे. मस्तपैकी असं सेल्फ असा घर बांधला आहे त्यांनी जागा घेऊन. म्हणजे त्यांची पूर्वजांपासूनची जागा होती. पप्पा बोलले त्याचे. तर हा बोललो आता इकडे दाभोळला आलो आहे तर त्याला पण बोललो व्हिजिट देऊया. तर त्याला पण आपण भेटलो. तर चला आता आपण त्याच्या घरी जाऊया. हे आता सेजल काय भावकी भेटल्यानंतर चर्चा चालू होते. हा इकडे आपला भाऊ आहे सिद्धेश. हाय कर रे. आणि पप्पा आतमध्ये गेले मला वाटतं. ही सिद्धेशची मम्मी आहे. You just always been a tighter rush that I've been laid back, yeah. I don't wanna skip steps, you know that. So if you're with it, then say yeah. I just need a little bit of patience. You need me, I know that you've been waiting. Down my number twice, promise I'll pick up the line. I see you worried, don't gotta ask why. You like it, I know that you like it, you like it. सेजल काहीतरी घेते होता घरी खायला. तर आणलं नव्हतं ना आजीसाठी तिच्या. तर काय घेते काय माहिती. काजू कतरी घेते मला त्यांची देते. ठीक आहे. तर आता आपण दापोली झालो होतो. थोडं क्रॉस करण्यापेक्षा पण आतमध्ये मार्केट आहे. पुढे आलो. तर अशा प्रकारे आपला गुहागरचा ट्रॅव्हल लॉग कंप्लीट झालेला आहे. म्हणजे गेलो होतो म्हणजे सेजलच्या आजीची तब्येत पण बरी नव्हती. तिला बघण्यासाठी पण गेलो होतो म्हणून गुहागरला गेलो होतो. तर त्यानिमित्ताने तुम्हाला गुहागर दाखवता आला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. तसेच शेअर करा. तर पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय.